पुढची बातमी मालेगावमध्ये एमआयएम तटस्थ राहणार असल्याचं इम्तियाज जलील यांनी सांगितलं। इम्तियाज जलील यांनी ट्विट करत तशी माहिती दिली आहे। ओवेसींसोबतच्या बैठकीनंतर हा निर्णय झाल्याची माहिती सोशल मीडियावरनं इम्तियाज जलील यांनी दिली। मालेगावमध्ये एमआयएम तटस्थ राहणार असं इम्तियाज जलील यांनी जाहीर केलंय। ओवेसींसोबतच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे। मालेगाव संदर्भात एमआयएम तटस्थ राहणार। सोशल मीडियावरती इम्तियाज जलील यांनी तशी माहिती जाहीर केली आहे की मालेगावमध्ये एमआयएम तटस्थ राहणार। ओवेसींबरोबरच्या बैठकीनंतर हा निर्णय झाल्याचं त्यांनी सोशल मीडियावरनं जाहीर केलं। आता छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे समीर राजूरकर हे महापौरपदी विराजमान झाले, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये उपमहापौर पदावरनं नाट्य रंगलंय, कारण शिवसेनेकडनं राजेंद्र जंजाळ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। महायुतीच्या पत्रकार परिषदेमध्ये ही घोषणा झाली असून पक्षनिरीक्षक विलास पारकर यावेळी उपस्थित होते आणि या घोषणेपूर्वी एकनाथ शिंदेंचा मंत्री अतुल सावेंना फोन आल्याची देखील माहिती मिळाली आहे।